नमस्कार, एससी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. शिर्डीची पायी यात्रा हे साई भक्तांच्या आगाध श्रद्धेचं प्रतीक मानले जाते. जिथे हजारो भाविक रामनवमी असो, गुरुपौर्णिमा असो किंवा अन्य सण असोत, अनवाहिनी पायांनी आणि न थकता चालत साईबाबांच्या शिर्डीमध्ये दाखल होत असतात. अनेक भाविक श्रद्धेने अनवाणी पायाने रणरणच्या उन्हाची किंवा पावसाची तमाना बाळगता साईबाबांकडे पोहोचतात. अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा अखंड साईबाबांच्या चरणी लीन होण्याचा प्रवास आजही श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. मुंबई, ठाणे, पुणे असो की खानदेशातील वेगवेगळ्या शहरातून साईबाबांच्या पालख्या अनवाणी पायाने शिर्डीकडे निघत असतात. कडक ऊन असो किंवा पावसाची पर्वा न करता भाविक शिर्डीच्या दिशेने मार्गस्थ होतात. रस्त्यादरम्यान स्थानिक नागरिक आणि वेगवेगळ्या मंडळांच्या निमित्ताने पदयात्रेने जाणाऱ्या भाविकांसाठी खाण्यापिण्यासाठी तसेच विश्रांतीची मोफत व्यवस्थाही केली जाते. याच उपक्रमाचा भाग म्हणून गेल्या 5 वर्षांपासून साक्री तालुक्यातील मजदी येथील अनेक युवक शिर्डी पायी यात्रेच्या निमित्ताने साईबाबांच्या दर्शनासाठी जात असतात. दीपक रत्नाकर दीक्षित आणि गणू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वन्नेर खाकुर्डी ह्या मालेगाव तालुक्यातील ठिकाणावरून मजदी येथील भाविक गणू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीकडे निघाले आहेत. प्रारंभी 2 लोकांपासून सुरू झालेला हा प्रवास आज 40 साई भक्त पायी यात्रेने शिर्डीकडे कूच करत आहेत. नवसाला पावणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांचा थेट प्रवास अनवाणी पायाने पुढे जात 5 दिवसांचा मुक्काम करत मजदी येथील साई भक्त शिर्डीमध्ये पोहोचत असतात. शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच अनेक जण गर्दी करत असतात. मात्र गेल्या 5 वर्षांपासून मजदी येथील भाविक साईबाबांच्या चरणी शिर्डी येथे लीन होत असतात. यात्रेदरम्यान अनेक ठिकाणी ह्या भाविकांसाठी वेगवेगळ्या मंडळांकडून व्यवस्थाही केली जाते. या संदर्भातील सविस्तर माहिती मजदी येथील गणू महाराज यांनी एससी न्यूज प्रतिनिधींशी बोलताना दिली. एससी न्यूजसाठी प्रतिनिधी भूषण काकडे, मजदी. धन्यवाद.